100 हेडलाईन्समधून. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज शिर्डी आणि अहिल्यानगरच्या दौऱ्यावर. विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी हा दौरा असून या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार. अमरावतीमध्ये आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव नरसम्मा महाविद्यालयाच्या मैदानामध्ये पार पडणार. प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित केलेल्या कमलाताई गवईंची प्रकृती ठीक नसल्यानं ते येणार नसल्याची माहिती. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारनंतर नाशिकमध्ये दाखल होणार. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार. कुंभमेळा आणि विविध विषयांवर एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांशी चर्चा करणार. मनसेचे नेते आजपासून 3 दिवसांच्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर. मनसे नेते बाळा नांदगावकर आणि सरचिटणीस मनोज चव्हाण लातूर, धाराशिव आणि सोलापूर इथल्या शेतकऱ्यांना भेटी देणार. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बी बियाणं आणि खतांची मदत मनसे पक्षातर्फे देण्यात येणार. मध्य प्रदेशच्या छिंदवाडामध्ये कफ सिरपमुळे 17 मुलांचा मृत्यू. या प्रकरणी डॉक्टर प्रवीण सोनीवर गंभीर गुन्हे दाखल करत अटक. मध्य प्रदेश, राजस्थान, तमिळनाडू आणि केरळमध्ये या 4 राज्यांमध्ये संबंधित औषधावरही बंदी. राज्यातील महापूर आणि ढगफुटीला नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर करा. याचिका औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल. तसंच एनडीआरएफ निकषांच्या तिप्पट मदत करण्याचा शासनाला आदेश देण्याची याचिकेमध्ये विनंती. या याचिकेवर दिवाळीच्या सुट्टीनंतर सुनावणी होणार. संजय लंकेंची माहिती. ज्यांच्या आजूबाजूला अनेक गुन्हेगार आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या. ऑफिसमधून व्हिडिओ करून काही उपयोग नाही. रवींद्र धंगेकरांचा चंद्रकांत पाटलांना टोमणा. अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या 97व्या पुण्यतिथी महोत्सवाला सुरुवात. हजारो गुरुदेव भक्तांनी सामूहिक ध्यान केलंय. मोझरीमधून तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेची शोभायात्राही काढण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शाखेतर्फे अभिनेते अशोक सराफ यांचा संगीत सूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कारानं सन्मान. कोल्हापूर आपली कर्मभूमी असून या पुरस्कारामुळे कोल्हापूरनं आपल्याला आणखी मोठं केल्याची भावना अशोक सराफ यांच्याकडून व्यक्त. कोकण किनारपट्टीला शक्ती चक्रीवादळाचा इशारा. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचं आवाहन. तसेच पर्यटकांना देखील समुद्रातील पाण्यात जाऊ नये असं आवाहन. रायगडच्या माणगाव तालुक्यामध्ये पावसामुळे आई लेकीनं प्राण गमावले. रस्ता ओलांडत असताना पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्या. बचावकार्य सुरू असताना आईचं प्राण वाचलं, मात्र लहान मुलीचा दुर्दैवी मृत्यू. नांदेड जिल्ह्यामध्ये पुराच्या पाण्यामुळे भूगर्भातील पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यानं शेतामधला बोर ओव्हरफ्लो. प्रशासनानं तातडीनं पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. शनिशिंगणापूरमध्ये शनिदेव संस्थान ट्रस्ट बरखास्त केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नेमणूक. या निर्णयाविरोधात माजी अध्यक्षांकडून न्यायालयामध्ये आवाहन. तर औरंगाबाद खंडपीठाच्या जैसे थे परिस्थिती ठेवण्याच्या सूचना. अलिबाग वडखळ रस्त्याची चाळण. रस्त्यावरील खड्ड्यामध्ये अडकली BMW कार. रस्त्याची चाळण झाल्यानं मनसे आक्रमक. रायगड जिल्ह्याच्या मुख्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची चाळण भल्या मोठ्या खड्ड्यामध्ये अडकली. आलिशान BMW कार. संतापलेल्या मनसैनिकानं रस्त्याची दुरवस्था दाखवत सरकारला धरलं धारेवर. विरारमध्ये खड्ड्यांमुळे अपघात होऊन तरुण जखमी. नालासोपारा विरार लिंक रोडवर खड्ड्यांचं साम्राज्य. अपघात होऊन तरुणाच्या पायाला गंभीर दुखापत. नांदेडच्या तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या देगलूर शहरामध्ये बतकम्मा सण रात्री मोठ्या उत्साहात साजरा. या सार्वजनिक बतकम्मा उत्सवामध्ये देगलूर शहरासह तालुक्यातील शेकडो महिला सहभागी. सांगलीच्या आटपाडीमध्ये हेलिकॉप्टरचं पूजन. आटपाडीचे जावई शिवाजी पवार यांनी नुकतंच हेलिकॉप्टर घेतले. ते आपल्या सासरवाडीमध्ये हेलिकॉप्टरनं गेलेत. हेलिकॉप्टरच्या पूजनावेळी गावकऱ्यांची गर्दी. दिवाळीच्या तोंडावर महावितरणच्या वीज दरामध्ये वाढ. ऑक्टोबरच्या बिलामध्ये प्रति युनिट 35 ते 95 पैशापर्यंत वाढ. घरगुती व्यावसायिक आणि उद्योग ग्राहकांसहित सर्वांनाच फटका. केंद्राकडून यूपीआयने टोल भरणाऱ्या वाहनधारकांना मोठा दिलासा. 15 नोव्हेंबरपासून फास्टॅग नसलेल्या वाहनधारकांना आता फक्त 25% जास्त टोल द्यावा लागणार. याआधी फास्टॅग नसलेल्या वाहनचालकांना दुप्पटचे पैसे द्यावे लागत होते.
नागपुरात मेंदूज्वर सदृश संशयित आजारानं मृत बालकांचा अधिकृत आकडा 10वर. 10 पैकी 5 मृत मुले महाराष्ट्रातील तर उर्वरित 5 मुले ही मध्य प्रदेशातून नागपुरामध्ये उपचारासाठी आलेली होती. रायगड जिल्ह्यामधल्या अलिबाग पोलीस ठाणे हद्दीमध्ये बनावट नोट छपाई प्रकरणी मोठी कारवाई. या कारवाईमध्ये एकूण 12 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त. या प्रकरणी आरोपी भूषण विजय पतंगेला अटक. नवी मुंबईतील इराणी वस्तीमधून एका सराईत सोनसाखळी चोराला अटक. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. जवळपास 11 गुन्हे दाखल असलेल्या 22 वर्षीय सलमान साजिद जाफरीला अटक. वर्ध्यामधल्या दुर्गा मूर्ती विसर्जन मिरवणुकीदरम्यान 2 गटांमध्ये वाद सोडवायला गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या हातावर धारदार शस्त्रानं वार. पोलीस कर्मचारी जखमी असून पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलंय. पुण्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिराजवळ अपघात. ओंकारेश्वर पुलावर कार चालकाची दुचाकीला जोरदार धडक. अपघातामध्ये दुचाकीस्वार जखमी तर दुचाकीचं देखील मोठं नुकसान. कार चालक मद्यप्राशन करून कार चालवत असल्याची प्रत्यक्षदर्शींची माहिती. वर्ध्यामध्ये एकाच दिवशी 2 ठिकाणी हत्या झाल्यानं खळबळ. शेकापूर इथे मुलानं कुऱ्हाडीचे वार करून जन्मदात्याची केली हत्या. पुलगाव इथे युवकाची 3 जणांनी केली हत्या. दोन्ही घटनांमध्ये 4 आरोपींना पोलिसांनी केली अटक. तर या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली अगदी छोट्याशा ब्रेकची. ब्रेक